स्वर्गीय श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान सावंतवाडी संचलित स्वर्गीय दत्ताजीराव सुभानराव भोसले तळीकर विद्या मंदिराचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाचा औचित्य साधून 10वी आणि 12वी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि पालकांचा गुणगौरव करण्यात आला। स्वर्गीय दत्ताजीराव सुभानराव भोसले तळीकर विद्या मंदिर या इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या शाळेचं उद्घाटन चिमुकले यांच्या हस्ते आज करण्यात आलं। यावेळी प्राध्यापक मिलिंद भोसले, उपप्राचार्य BR नंदिहळ्ळी, दिनेश पांगम, लक्ष्मण गावस, सुभानराव भोसले, प्रदीप ढोरे, हनुमंत घाटे, शेखर नाईक, डॉक्टर संजना ओटोणेकर, सौ मानसी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते। या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करून उद्घाटन झालं। आपण व्यक्त होऊया या उपक्रमांतर्गत व प्रतिष्ठानशी संबंधित 10वी आणि 12वीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सत्कार यावेळी करण्यात आला। विनायक गावस, पंकज गुजराती, विकास गुजराती आणि ऋषिकेश केळुस्कर यांनी काढलेल्या रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन उपप्राचार्य BR नंदिहळ्ळी यांच्या हस्ते झालं, तर संगणक कक्षाचं उद्घाटन प्रदीप ढोरे यांच्या हस्ते झालं। स्वर्गीय सरदार बापूजीराव नारायणराव भोसले तळीकर यांच्या 146व्या जयंतीचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आजपासून सुरू झालेल्या विद्या मंदिरामध्ये नर्सरी, KG आणि बालवाडीचे वर्ग भरणार आहेत। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुजाता धडाम आणि संयुक्ता कुडतरकर, तर आभार समीर जाधव यांनी मानले। पुरस्कार सोहळा असेल त्यामध्ये आम्ही हिरिरीने सहभाग घेतला, त्यामुळे या प्रतिष्ठानसोबत आमचा एक वेगळाच नातं निर्माण झालं। असं ह्या पुढेही आम्ही तुम्हाला या प्रतिष्ठानमधून वेगवेगळे उपक्रम राबवताना दिसू। आज आपल्या सर्वांचं उद्घाटन या वेळी ठेवलं आणि सर्वांचा गुणगौरव केला, त्याबद्दल मी पुन्हा त्यांचे आभार मानतो। आणि भविष्यात देखील हे गुणगौरव आम्हाला भविष्यात देखील उपयोगी पडतील आणि ज्यावेळी आम्ही एखाद्या ठिकाणी जाऊ त्यावेळी नक्कीच हे आठवण राहील। मी 12वी मध्ये असतानाच तळीकर प्रतिष्ठानाने आपण व्यक्त होऊया या उपक्रमांशी संबंधित जे काही उपक्रम आम्ही वर्षभर राबवले त्या सगळ्या उपक्रमांमध्ये आम्ही दरवेळी भाग घेतला आणि आमची कला आम्हाला इतरांसमोर आणण्याचा भोसले सर असो किंवा आमचे कॉलेजचे प्राचार्य श्री नंदिहळ्ळी सर यांनी आम्हाला वेळोवेळी संधी दिली, ज्यामुळे आज मी सिंधुदुर्ग लाईव्ह सारख्या एका वाहिनीवर माझं मी पहिलं पाऊल टाकलं आहे आणि याचं सगळं श्रेय मी माझ्या कॉलेजला तसेच प्राध्यापक मिलिंद भोसले सर, डॉक्टर संजना ओटोणेकर मॅडम यांना देते। गेली 2-3 वर्ष वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं समाजापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि गेल्या वर्षी ठरविल्याप्रमाणे या सावंतवाडीमध्ये मराठी इंग्रजी माध्यमाचं विद्या मंदिर सुरू व्हावं ही सर्वांची इच्छा होती आणि त्याचे रितसर वर्ग आजपासून आम्ही सुरू करत आहोत। याला आम्हाला पालकांनी भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे। ज्यांना अजूनही प्रवेश घ्यायचा असेल ते प्रवेश घेऊ शकतात। जास्तीत जास्त भारतीय संस्कृती विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचवण्याचा या विद्या मंदिरामार्फत आमचा प्रयत्न आहे। अभिमान एवढा आहे मला, त्या माझ्या वास्तूमध्ये आणायचा एक व्यक्ती येते आणि तुमची जागा आहे का म्हणून विचारते, त्यांच्या व्यक्तीला मी होय म्हणतो। ती जागा कशासाठी पाहिजे, काय पाहिजे मी विचारलं नव्हतं। नंतर काही वेळाने काही तासाभराने 2 व्यक्ती माझ्याकडे आल्या, ते भोसले सर आणि त्यांच्या मिसेस। मला वाटलं यांनाच राहायला जागा पाहिजे असेल, तर नाही म्हणाले मला शाळा करायची। मला खरोखर त्यावेळी एवढा आनंद झाला की माझ्या घरामध्ये
एक शाळा मराठी इंग्रजी यासाठी शाळेसाठी माझी जागा जाते, मला खरोखर गौरव, माझ्या वाडवडिलांचा गौरव करावा असं वाटतो. या ठिकाणी जी दत्ताजीराव सुभाषराव भोसले तळीकर विद्या मंदिर ची बालवाडी या ठिकाणी आज उद्घाटन समारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यासाठी गावस कुटुंबीय तसेच माझे नेते सन्माननीय नारायण राणे साहेब व राणे कुटुंबियांच्या वतीने मी या ठिकाणी यांना शुभेच्छा देतो. पुढील वाटचालीस आमच्याकडून जे जे काही सहकार्य लागेल ते देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, एवढे सांगून मी माझे संभाषण या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या भूतलावर मानव सेवा ही सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारची सेवा ठरते आणि या मानव सेवेमध्ये अनेक प्रकारच्या सेवा या समाविष्ट आहेत. तर त्यामध्ये शिक्षण किंवा विद्या ही जी सेवा आहे ही सेवा सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारची सेवा ठरते, कारण ही विद्या दान हे कधी संपत नाही. तर तशा प्रकारची ही विद्या सेवा विद्या मंदिराच्या रूपाने बालवाडी सुरू करून या भोसले तळीकर प्रतिष्ठाने सुरू केलेली आहे.